आज बीआरसीमध्ये मॉकड्रिल झालेला आहे। माझ्याबरोबर इकडच्या बरीच अधिकारी त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर काय सांगाल, नेमका मॉकड्रिल झालेला आहे, ब्लॅकआउट झाला होता काय? आज बीआरसीमध्ये शांतिनिकेतन बिल्डिंगमध्ये बीआरसीची एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी आम्ही मॉकड्रिल घेतलेलं, ब्लॅकआउट पूर्णपणे केलेलं। सोसायटीतल्या रहिवाशांनी आम्हाला पूर्णपणे कोऑपरेट केलं। ब्लॅकआउट कशासाठी करतो त्यासाठी अवेअरनेस मी रवींद्र वाडेकर, मुंबई शहराचा मी चीफ वॉर्डन आहे। माझ्याबरोबर मधु कदम सर म्हणून होते, आमच्या या विभागाचे डेप्युटी चीफ वॉर्डन आहे। अवेअर कसं करायचं त्याबद्दल त्यांना माहिती दिली। सर पाकिस्तान आणि भारताच्या कुठून कुठेतरी चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज ब्लॅकआउट बीआरसीमध्ये झाला, नेमका काय सांगाल आपण? नाही, याच्यामध्ये आपण काय, जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तर लोकांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आपण काय केलं होतं की एक सोसायटी पकडली होती, सोसायटीच्या लोकांनी अशा वेळी काय करायला पाहिजे, तर नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जेव्हा आम्ही सायरन वाजवतो त्यावेळेस तुम्ही घराची लाईट बंद करा किंवा तुम्ही खाली निघून या। आणि आपण सायरन जेव्हा सांगितलं की सायरन वाजून त्यांना आम्ही मॉकड्रिल देतो, तर त्या ब्लॅकआउट म्हणजे पूर्ण लाईट बंद करणे, म्हणजे सोसायटीची लाईट पूर्ण बंद करायची। तुम्ही घरामध्ये असाल तर घरामध्ये आसरा घ्या, ओपनमध्ये असेल तर ग्राउंडवर शेल्टर घ्या। असा जेव्हा कुठला हमला झाला तर कुठे सेफ ठिकाणी जायचे त्याच्याबद्दल काय लोकांना नाही, आपण सांगितलं की सोसायटीमध्ये, आपण म्हणलं की सोसायटीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे त्याबद्दल आपण माहिती दिली। म्हणजे तुम्ही जेवढं खाली येणार तेवढं तुम्ही सुरक्षित, आम्ही म्हणलं की तुमच्याकडे बेसमेंट असेल तर तुम्ही बेसमेंटमध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकता, म्हणजे वरून जेवढं तुम्ही खाली येईल तेवढं। घरामध्ये असाल तर तुम्ही घराचा कोपरा पकडा, कोपरामध्ये तुम्ही थांबू शकता, पिलर काढी थांबू शकता, जेणेकरून तुम्हाला समजा काय आघात झाला तर तुमच्याकडे भिंत वगैरे कोसून काही प्रॉब्लेम होणार नाही। कारण आदिल आनंद पांडे, TV9 मुंबई।